फक्त 1.5 वर्षापूर्वीच विवाहाच्या त्या मंगल प्रसंगी पवित्र मंदिरात एकमेकांचा हात हातात घेऊन त्या जोडप्याने जाहीरपणे एकमेकांना वचन दिले होते की सुखात आणि दुःखात, आजारात आणि आरोग्यात, म्हणजेच कोणत्याही घटकेला, कोणत्याही प्रसंगात केवळ तुझ्याशी आणि तुझ्याशीच एकनिष्ठ राहीन. व हे वचन देऊन झाल्यानंतर त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्नाचा सोहळा साजरा केला होता. 1200 लोक दोघांच्याही कार्यक्रमाला जेवले होते. 700-800ची एक प्लेट होती. व श्रीमंत घराण्यातील हे जोडपे हनीमूनसाठी सिंगापूरलाही जाऊन आले होते. परंतु अगदी 1.5 वर्षातच त्यांच्या ह्या संसाराला ग्रहण लागले होते. त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होता. संसाररूपी वेल उमलण्याआधीच कोमेजण्याच्या तयारीत होती. एकमेकांसाठी जीव देता देता आज ते एकमेकांचा जीव घेण्यासाठी तयार झाली होती. ह्यालाच विवाह म्हणतात काय? विवाह हे पवित्र नातं आहे व प्रत्यक्षात देवाने त्याची स्थापना करून त्याला आशीर्वादित केला आहे. विवाहाची महती तरी काय वर्णावी? कोणा एका कवीने सुंदरपणे म्हटलं आहे, विवाह म्हणजे एक अतूट बंधन. विवाह म्हणजे एका गोड स्वप्नाची गुलाबी पहाट. एक असं अतूट नातं की ज्यातून मानव जातीच्या इतर नात्यांचा उगम होतो. थोडक्यात विवाह म्हणजे हसायचे, बागडायचे, आपल्याच नादात गुणगुणायचे, प्रीतीने फुलवायचे, आसवांनी शिंपडायचे, आयुष्यभर एकमेकांच्या प्रेमात वाढायचे व अखेरच्या श्वासापर्यंत एकमेकांशी एकनिष्ठ राहायचे. एका बाजूला विवाहाची अशी सुंदर महती वर्णन केली असताना आज काही जोडप्यांच्या बाबतीत मात्र विवाह म्हणजे जणू काही एकमेकांना ओरबडायचे, एकमेकांना दुखवायचे, एकमेकांना सतत टोचत राहायचे, जोडीदाराच्या डोळ्यात आसवे पाहून त्यात आनंदी व्हायचे, जोडीदाराविषयी इतरांना नाही ते सांगत सुटायचे व शेवटी सततची भांडणे करून एकदाचे विभक्त होण्यासाठी धावत सुटायचे. अशी परिस्थिती होत चालली आहे. ही आपणासाठी व कुटुंब व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. पूर्वी आपल्याकडे पैसा नव्हता, परंतु आपल्या कुटुंबात शांती होती. प्रत्येकाला देवाची आदरयुक्त भीती होती. परंतु आज परिस्थिती बदलत चाललेली आहे. आज आपल्याकडे पैसा आहे पण सुख नाही, पंचपक्वाने आहेत पण भूक नाही, मखमली गाद्या आहेत परंतु सुखाची झोप नाही व खोलीत AC आहे परंतु चिंतेमुळे ACतही घाम काही थांबत नाही. व कुटुंबाची अशी वाताहात होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कुटुंबाचा पाया असलेल्या काही पती पत्नींमध्येच आज एकमेकांविषयी प्रेम नाही, त्यांच्यामध्ये समजूतदारपणा नाही, एकमेकांविषयी म्हणावी तेवढी निष्ठा नाही. आज काही जोडपी एकमेकांचे थोडेही सहन करण्यास तयार नाहीत. मोडेन पण वाकणार नाही ही त्यांची भूमिका आहे. काही वेळा अगदी क्षुल्लक कारणावरून माहेरी जाऊन राहायची धमकी दिली जाते व ही धमकी प्रत्यक्ष कृतीतही उतरवली जाते. तर कधीकधी पतीही पत्नीला समजून न घेता तिला माहेरी घालवून देण्यास उतावीळ असतो व त्या दिशेने तो पावलेही उचलतो. व ह्या बाबतीत काही वेळा त्यांच्या आजूबाजूचे लोकही काय भूमिका निभावताना आपणास आढळतात. असं म्हणतात की आगीची ठिणगी पडल्याच ती विझवावी लागते, अन्यथा त्याचा भडका उडण्यास वेळ लागत नाही. परंतु आपल्याकडे बऱ्याच वेळा जोडप्यात लागलेली आग विझवणे तर सोडाच, उलट काही वेळा आजूबाजूची माणसेच त्यावर तेल ओतण्यासही कमी पाहत नाहीत. दुसऱ्याच्या तुटलेल्या संसाराचा आसुरी आनंद घेण्यातही त्यांना लाज वाटत नाही. अर्थात एका बाजूला कितीही अंधार असला, निबिड काळोख असला तरी ह्या काळोखात एक पणती तेवत असते. ही पणती आपल्या प्रकाशाने आजूबाजूला असलेला अंधार दूर करण्याचा प्रयत्न करत असते. ही पणती म्हणजे असे लोक की जे आज विवाहाचे पावित्र्य राखून आहेत. ते आजही आपल्या जोडीदारांशी एकनिष्ठ आहेत. विवाहाची सिल्वर जुबली, रुबी जुबली व अगदी गोल्डन जुबिलीही साजरे करीत आहेत. त्यांचा समाजाला अभिमान आहे. त्यांच्याही जीवनात अडचणी आल्या, परंतु एकमेकांवरील प्रेमाने व दृढ विश्वासाने त्यांनी ह्या अडचणीवर मात केलेली आहे. एकमेकांवर खरी प्रीती व दृढ विश्वास असेल
तर कोणत्याही परिस्थितीत जोडप्यात कोणी फूट कसे पाडू शकत नाही याविषयी घडलेली ही सत्य घटना खूप काही शिकवून जाते. त्या जोडप्यातील पती परदेशी जॉबला होता व पत्नी मुंबईत नोकरी करीत होती. एके दिवशी तिला कामाला जायला उशीर झाला. नवीनच नोकरी होती व कामावर वेळेवर पोहोचणे आवश्यक होते. त्यामुळे मागून टू व्हीलरवर येत असलेल्या एका ओळखीच्या माणसाला तिने हात केला व आपल्याला मुख्य नाक्यापर्यंत सोडण्याची त्याला विनंती केली. त्यानेही तिच्या विनंतीला मान देऊन तिला डबल शीट घेतले. मात्र तिला दुसऱ्याच्या गाडीवर बसलेले पाहताच तिच्या पतीच्या मित्राने परदेशात मोबाईल लावला व तिच्या पतीला सांगितले की तुझी बायको गाडीवर पुरुषाच्या मागे बसून फिरत आहे. त्या पतीच्या जागेवर दुसरा कोण असता तर खूप रागावला असता, अनर्थही घडला असता. परंतु त्या पतीने चुगलीची सवय असलेल्या आपल्या मित्राला सुंदर उत्तर देत सांगितले, खबरदार, मी माझ्या पत्नीला पुरेपूर ओळखतो. तिच्यावर व तिच्या प्रेमावर माझा पूर्ण विश्वास आहे. तू आज फोन केलास, पुन्हा असा फोन करून माझ्या पत्नीविषयी काही सांगण्याचं धाडस केलंस तर याद राख. त्याचे हे सडेतोड उत्तर ऐकताच त्या माणसाने गुपचूप फोन ठेवला. संध्याकाळी नेहमीच्या सवयीप्रमाणे पतीने पत्नीला फोन केला. तिनेही रोजच्या प्रमाणे त्याला दिवसभरातील गोष्टी सांगण्यास सुरुवात केली व तिने टू व्हीलरवर बसल्याची घटना सांगावयास सुरुवात करताच पती तिला म्हणाला की ते मला माहीत आहे. तिला ते ऐकून आश्चर्य वाटलं. त्यावर त्याने तिला त्या मित्राचा फोन कसा आला व त्याने त्या मित्राला कसे खडसावले ते सांगितले व ते ऐकल्यानंतर दोघेही खळखळून हसले. हे खूप महत्त्वाचं आहे की एकमेकांवरील खऱ्या विश्वासामुळे दोघेही हसले, नाहीतर दोघेही रडले असते, दोघेही भांडले असते व शेवटी एकमेकांपासून विभक्तही झाले असते. ह्याला म्हणतात खरं प्रेम, खरा विश्वास. व जर पती पत्नीमध्ये असं प्रेम असेल, विश्वास असेल, दृढ निष्ठा असेल तर जगातील कोणतीही ताकद त्यांना विभक्त करू शकत नाही. त्यांच्या एकनिष्ठेला कदापि तडा जाऊ शकत नाही. त्यांचा संसाररूपी गाडा कधीच अडून राहू शकत नाही, कदापि अडून राहू शकत नाही.